फटकेबाजी नेहमी तो करताना पाहायला मिळतो. सातत्याने चांगला खेळ नेहमीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. दोन्ही बॅटर आघाडीला येत असताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कमध्ये गणेशला आपण पाहत आहोत. गणेश दाभेकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात होईल. शेवटचा आणि अंतिम दिवस एसकेएमबी ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 ए ग्रुप ए पोल आज मात्र आपण पाहतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गणेश दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सामन्याला सुरुवात पहा, मी लक्ष वेधतोय सर्व संघांच्या आज खेळणाऱ्या की स्क्रीनवरती टायमर स्टार्ट आहे आणि त्यानुसारच आपल्याला पुढचा खेळ करायचा आहे. सामन्याला सुरुवात, गणेश टू गणेश. पहिला बॉल, श्री गणेश होतो आज आजच्या अंतिम दिवसाचा आणि गणेश दाभेकर टू गणेश खेडेकर. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिल्या बॉलवरती आक्रमण, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट, षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकारानं सुरुवात केली आहे. खातं खोललं, अकाउंट ओपन केलं. फुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटने ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकाराला फलंदाज गणेश खेडेकरच्या बॅटमधून. पुढचा चेंडू उजव्या यशीच्या फारच दुरून जाणारा बॉल इथे पाहायला मिळाला होता. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. एक बॉल शरीरभेदक मारा, दुसरा चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती एकंदरीत 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गणेश दाभेकर पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर. वारंवार हे चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे होणार, कारण या आधीच्या बॉलवरती एक मोठा प्रहार करण्यात आलाय. पळवाटा गोलंदाजाला शोधाव्यात लागतात आणि त्यात शोधण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. कारण ही असंच आहे, सकाळच्या सत्रातील जास्तीच्या धावा जर का बनल्या तर उत्तरार्धामध्ये अवघड होऊन जाईल या धावांच्या रन चेस मध्ये. त्या कारणास्तव इथे या साऱ्या गोष्टी अवघड पाहायला मिळाल्यात. एसकेएमबी ट्रॉफी सर संदीप कदम आणि मंगेजी बेलोसे साहेब यांच्या नावाचा आणि कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा आहे. एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालाय. लगातारचे 2 चेंडू अवांतर आल्यानंतर कुठे ना कुठेतरी हा बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुढचा चेंडू गणेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना गणेश दाभेकरला आपण पाहतोय. पुढचा बॉल खोलातला होता, इनसाइड आउट केलाय. डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती ठोकला. हा घणाघाती स्ट्रोक, चौकार. बोचऱ्या राहणाऱ्यात उत्तरार्धामध्ये रोखण्यासाठी बनवण्यासाठी अर्थात मोठी फटकेबाजी 38 सर्कलला भेदत असताना पावलेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. गणेश खेडेकर आज थांबायचं नावच घेत नाहीये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही असंच म्हणत असताना मोठी फटकेबाजी तो करतोय. थांबायला तयारच नाहीये. धावा गोळा करण्यासाठी त्याचा आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये ओसांडून वाहणारा पाहायला मिळालाय. काय स्ट्रोक केले त्याने. असंच कोणाच्या नावावरती विक्रम नोंद होत नाही, त्यासाठी पराक्रमाचा डोंगर उचलावा लागतो. अनेक पराक्रम या खेळाडूने गाजवलेली आहेत. मोठी फटकेबाजी सकाळच्या सत्रामध्ये करतोय. षटकार आला, खोलात टाकला होता बॉल. यावेळेला डाऊन ग्राउंड खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वतः या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष सर संदीप कदम यांची सकाळच्या सत्रातली उपस्थिती पाहायला मिळाली. मंगेजी बेलोसे साहेब यांची उपस्थिती, स्वतः संस्थापक साहेब. यावेळेला काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटॉस बॉल थेट यस्टनच्या जवळून आणि नाहीतर यस्टन वरतीच आढळलाय आणि फलंदाज क्लीन बोल्ड स्वरूपामध्ये इथे बाद.
नंदकिशोर मांडे सर, नक्की खेळाडू कसा आउट झालाय? हिट विकेट. चला, तटस्थ पंचांनी जो निर्णय दिला तोच ग्राह्य धरला जाणार आहे. फलंदाज हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालाय. फॉलोइंग स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये अभि इथे बाद झालेला पाहायला मिळाला. अनफॉर्च्युनेटली हा फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळालाय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये येता क्षणी त्यानेही मोठा फटका खेळण्याचा आविर्भाव केला होता, परंतु त्याची आवश्यकता होती का, हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण 19 धावा तर आलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण असा कोणता तरी मोठा प्रयत्न करणं, नाहक बळी देणं, ही बाब देखील गरजेची नव्हती. कारण गणेश एका बाजूला ज्या रीतीने तुफान हाणामारी करतोय, अशा परिस्थितीमध्येही आपण मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि फलंदाज बाद झालाय. प्रत्येक एंडकडून एक एक षटक पाहायला मिळणार आहे आणि त्याकरिता संदीप सर एका एंडकडून 2 करायचे आहेत का? प्रत्येक एंडकडून एक एक षटक आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती पुढचा षटक घेऊन स्वतः बाबूला आपण पाहतोय. संघाचा कर्णधार विश्वनाथ आगोंडे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रत्येक एंडकडून एक एक षटक आहे. 4 षटक विविध एंडकडून खेळवले जातील. विश्वनाथ आगोंडे विश्वनाथ आगोंडेला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. तो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेला वॉटर स्ट्रोक. आज मैदानाच्या आतमध्ये जी फलंदाजी गणेश खेडेकर करतोय, आज इतिहासजनक कामगिरी करण्यासाठीच तो मैदानावरती आलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग, षटकार. ओय नंदू सर, षटकार आलाय. विश्वनाथ आगोंडे देखील आगामी कालावधीमध्ये विवाह बंधनामध्ये अडकणार आहे, परंतु चर्चा तालुक्यामध्ये हीच आहे, या संघटनेचा एक एक सदस्य राजीनामा देतोय. मैदानाच्या आतमध्ये षटकार येत असताना पाहायला मिळाला. स्विच हिट केला होता, संपूर्ण शरीराला स्ट्रेच केलं. हाफ फ्रॅकर डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप झालीये. ज्या फलंदाजाने संघासाठी खोऱ्याने धावा गोळा करतोय, धाव फलकावरती एकंदरीत 27 बनल्यात आणि त्यामधल्या 27 धावांपैकी 25 धावा ज्या खेळाडूच्या नावाने आलेल्या आहेत, त्याचा कॅच ड्रॉप करणं ही बाब चिंतेची आहे, आव्हानात्मक आहे. कारण गणेश खेडेकर जिथे 25 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय, 2 वाईड आलेत. इतर खेळाडूंनी अद्याप धावही बनवलेली नाहीये. पुढचा चेंडू ऑन साइडला फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा विचार आवर्जून करण्यात येईल. आदरणीय निलेश दादा याच गोष्टीचा विचार म्हणत असतील की इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळत असताना थोडा बचावात्मक रूप अपनावायला हवा गणेश खेडेकरने. कारण धावा आलेल्या आहेत, संघ अडचणीमध्ये नाहीये. अभिने जे केलं ना ते करता कामा नये, कारण धावा आल्या होत्या. शेवटचा बॉल होता, षटकातील डिफेन्स केला असता किंवा जाऊ दिला असता तरीही चालू शकलं असं. धाव फलकावरती धावा एकंदरीत पाहायला मिळतात, त्या 28-28 ऑन दी बोर्ड आहेत. पुढचा चेंडू यावेळेला पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कमी गतीचा, बाबूकडे ही खासियत नेहमीच पाहायला मिळाली आहे. हदभर वळून घेणारा चेंडू तो नेहमीच हाताळताना पाहायला मिळतो. विश्वनाथ आगोंडे ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहत आहोत. देवळे गाव संघ खेळतोय, श्री भैरी जोगेश्वरी देवळे. हाफ फ्रॅकर बॅटची आउटसाइड एज, थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. राकेश केसरकरच्या बॅटमधून आलाय हा दणदणीत चौकार.
केसकरच्या बॅटमधून नशिबाने साथ दिली, परंतु चौकार आला ही जमेची बाब. कमी गतीचा बॉल, स्लोवर वन, पुन्हा एकदा बाहेर निघणारा. हे चेंडू इथे हातभर वळण घेणारे आणि फलंदाजाला बुचकाळ्यामध्ये टाकणारे राहिले. 2 षटकांचा खेळ संपला. संघ सुस्थितीमध्ये आहे. अपोनंट टीम कॅप्टन छावा 11 केवणाऱ्या संघाचा म्हणाला होता आम्ही 40 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 आल्यात. अजूनही मैदानाच्या आतमध्ये झंझावाती खेळ करणारा गणेश खेडेकर उभा आहे. एक ब्रेक घेऊयात. दत्तकृपा साऊंडच्या माध्यमातून ऐकूयात एक मधुर संगीत. खेळाडू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सनीलला पण गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. चर्चेतील नाव राहिले. सध्या तगडीला चांगलं क्रिकेट सातत्याने तो खेळताना पाहायला मिळतोय. सनील लुथेकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल डाउन दी ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. भव्य स्वागत गोलंदाजाचं. षटकार. तीन षटकांच्या षटकाराला हा आर्ट आहे आणि आर्टिस्ट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. तिन्ही षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. भावेश कदम यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. आपले हार्दिक स्वागत. आज खरं तर सर्वाधिक महत्वाचा दिवस आहे. आज सर्वत्र मी म्हणेन की हा लिहिण्याजोगे दिवस राहिलाय, कारण लक्षांनी 2 6 मारलेत. आज फलकावरती धावा बनल्यात त्या तब्बल 38. यावेळेचा बॉल घडलं तरी काय इथे गणेश स्ट्राईक एंड वरती येईल का? 1 धाव कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न 2 कंप्लीट. फलकावरती धावा जिथे मात्र या नो बॉल आणि त्याच्यावरती येणाऱ्या दुहेरी धावा एकंदरीत 3 आल्यात. पंच आम्ही आपलं लक्ष वेधू. 4ही पंचांना मी लक्ष वेधेन. आजच्या दिवसामध्ये बाहेर गेलेला बॉल जो आहे तो आतमध्ये आल्यानंतर बॅटरकडे चेक करण्यासाठी न देता तो खेळण्यालायक जर योग्य असेल तर बॉल तुम्ही खेळण्यासाठी देऊ शकता. सातत्याने बॉल चेक करण्यासाठी देऊ नका. स्ट्राईक एंड वरती फ्री हिटचा बॉल. फलकावरती 41 बनल्यात आणि नॉट आउट बॅटिंग करतोय. 32 वरती 10 चेंडू मध्ये गणेश. उजवे यशीच्या बाहेर दिशा इन राहिलाय. फ्री हिट कंटिन्यू. 10 चेंडू 32 वरती बॅटिंग करतोय. प्रमोशन मिळाल्यानंतर आत्मविश्वास किती वाढतो पहा. खरं तर गणेश खेडेकर 3ऱ्या त्या 4थ्या क्रमांकावरती मी त्याला बॅटिंगसाठी पाहिलंय. आज आशिष आलेला नाही ओपनिंगसाठी. गणेश आला आणि त्याने त्याची दहशत दाखवून दिली आहे. यावेळेचा बॉल लोड फुलटोस डाऊन द ग्राउंड. चेंडू ट्रॅव्हल होतो. विश्वनाथ आगोंडे वेगाने चेंडूवरती आलाय. सिंगल मिळाली आहे. एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. त्याचा थाट आजचा निराळा राहिलाय. गणेश खेडेकर तुटून पडलाय गोलंदाजांवरती. नेक्स्ट मॅच श्रीरामवर्धनी कापडे संघ आपण आल्याची नोंद करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यात येईल. पुढचा चेंडू सनी लुथेकर. यावेळेला डाऊन द ग्राउंड. आणखी एक प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
स्पर्धेमध्ये एका क्षणाला असं वाटलं होतं की सुमित मोरेने 173 पॉइंट मिळवलेत, त्याच्या पुढे एक ग्रुपमध्ये धावा बनणार नाहीत. परंतु आजच्या दिवसाची जी सुरुवात गणेश खेडेकरने केली आहे ना, आज कुठेही जाऊ नका, षटकार चौकारांचा पाऊस आहे. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, इथे सिंगल कंप्लीट. सिंगल येत असताना पाहायला मिळते राकेशच्या लेग बाई झाली आहे, शरवरती आढळला होता. संघाचं अर्धशतक कंप्लीट होत आहे, 50 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकामध्ये श्री भैरी जोगेश्वरी देवळे संघाचं अर्धशतक कंप्लीट. कर्णधार स्वास्थ्यात बाद झाला, सैन्याचा सेनापती गारद झाल्यानंतर सैन्यात पळापळ असं वाटलं होतं, परंतु हा खेळाडू काही वेगळे आहे. हाफ ट्रॅकर कमी गतीचा होता, उसळी घेणारा व्हाईट बॉल आलाय, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे येत असताना पाहायला मिळते आहे. अवांतरच्या मदतीने 51 धावा धावलकावरती आहेत, 51 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. व्हाईट बॉल आलाय, अवांतर धावाही आल्यात आणि त्याच वेळेला गणेशच्या अगेन्स्ट काही ना काहीतरी कावेबाजपणा इथे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. गणेश खेडेकर तुफानी अंदाजामध्ये बॅटिंग करतोय आज. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय, फ्लॅट आहे. प्रयत्न चांगले होते, 100 आउट ऑफ 100 द्यायला हवेत. क्षेत्ररक्षक विजय होते त्या ठिकाणी, धावा रोखल्यात त्याने. हा झेल बनू शकत नव्हता, हेही बाब तेवढीच आहे, परंतु विजय सारखाच क्षेत्ररक्षक आहे जो धावा अडवू शकतो, त्या त्याने रोखल्यात. 100% डेडिकेशन. समोरच्या बाजूला इलेक्ट्रिसिटीचा पोल होता, तिथेही स्वतःला सांभाळायचं होतं आणि या साऱ्या गोष्टी करत असताना धावा त्याने रोखल्या. 2 आल्या जरूर. संघाची धावसंख्या 53, 53 ऑन दी बोर्ड आहेत. गणेश खेडेकरचं नाणं आज मात्र खणखणीत वाजतंय. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल खेचून मारला, ऑन साइडला आडव्या हाताने घेतलं गोलंदाजाला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. तेरा बॉल आणि 41 धावसंख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय. हे कारण गणेश खेडेकर नावाचं वादळ थांबण्याचं नाव घेत नाही. हाफ ट्रॅकर होता, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, सिंगल इथून मिळेल. एकेरी धाव केवळ आली, दुहेरी साडी पलटलाय गणेश. डायरेक्ट हिट, सुपर हिट. विश्वनाथ आगोंडे, बाबूने हिट मारला, नेम लागला आणि गेम झालाय. फलंदाज बाद. इरादे लाख बनते बनकर बिखर जाते, शिरडी वही जाते उनको जिनको साई बाबा बुलाते. धावलकावरती धावा ते एकंदरीत 60 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 2 फलंदाज बाद झाले. आशिष कुळसकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. आशिष बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. छोटा पॅकेट, इथे बॅटची आतली कडा, थेट यशांच हवेत. पहिल्याच बॉलवरती आशिष कुळसकर देखील बाद. असंच म्हणत तो पुढच्याच बॉलवरती बाहेर निघालाय. लगातारचे 2 बॉलवरती मोहोटबाचे फलंदाज बाद झालेत. विजयला विकेट मिळाल्यात.
पहिल्या बॉलवरती रनआउट झाला फलंदाज. पुढच्या बॉलवरती जिथे मात्र आपण पाहतोय जिथे आशिष देखील बाद होत असताना पाहायला मिळालाय. फलकावरती धाबा एकंदरीत 60 बनलेले आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी श्रीरामवर्धन कापडे टीम. आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होता. दूर राहील बॉल पासून. चेंडू झालाय भूर सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. बट्यावरती असणारा फलंदाज गणेश नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. चौकाराला येता क्षणी शैलेश कोळसकरने इथे शैलेश केसरकरने इथे चौकार ठोकताना आपण पाहिलंय. 64 धावा फलकावरती आहेत. जुना चेंडू अवेलेबल नाहीये. फलकावरती 64 बनलाय. शेवटचा आणि अंतिम षटक विजयने एक प्रयत्न चांगला केला होता. स्ट्राईक स्वतःकडे ठेवलीच नाही गणेश खेडेकरने. तो वैयक्तिक रेकॉर्ड साठी खेळतच नाहीये मुळात. कारण पहिली धाव घेतल्यानंतर तो थांबला असता. यावेळेला सॉफ्ट हँडने केलं. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न गणेश स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. 65 बनल्यात. 13 चेंडू 41 वरती नॉट आउट खेळणारा फलंदाज स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळतोय. बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. स्ट्रायकर एंडवरती येत असताना सध्या दगडीला आपण पाहत आहोत तो अर्थातच गणेश खेडेकरला. 13 बॉल आणि जिथे नॉट आउट बॅटिंग करतो 41 धाव संख्येवरती. त्याचा थाट, त्याची दहशत, त्याची फलंदाजी दर्जेदार राहिली आहे. आदरणीय संदेजी बेलोशी साहेब यांचं विशेष कौतुक आम्ही आज या शेवटच्या दिवसापर्यंत निश्चितच करू. ज्या रीतीने ही स्पर्धा पार पाडण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम. पुढचा बॉल स्वीचिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळणार 4. इथे येतोय गणेशच्या बॅटमधून चौकार. निकम साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळते. साहेब आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरून ती विराजमान होऊन आपण या सामन्याचा आस्वाद घ्यावा. 14 बॉल 45 धावा. नॉट आउट बॅटिंग करणारा गणेश खेडेकर इथे पाहायला मिळतोय. 5 षटकार 2 चौकार. तुफानी झंझावाती खेळ सकाळच्या प्रहरी करण्यात येतो आणि ते त्याने करून दाखवलंय. वासुदेव आला रे वासुदेव आला आपण सकाळी म्हणतो. आज गणेश खेडेकराला त्याने षटकार ठोकलाय आणि अर्धशतक कंप्लीट केलंय. हाफ सेंचुरी कंप्लीट. ग्रेड 6 षटकार 2 चौकार 15 बॉल 51 धावा नॉट आउट. ए ग्रुप मध्ये बॅटर धावा बनवतील की नाही हा प्रश्नचिन्ह उद्भवत होता. परंतु पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक आलाय. टीम कॅप्टन या केवणाऱ्या टीम कॅप्टन. चला डगआउट खाली करून घ्या. स्वर्गीय जयराम निकम स्टँड खाली होईल आणि जिथे बॅटिंग करणारा संघ विराजमान होईल. मी टीम कॅप्टन लक्ष वेधन ते छावा 11 केवणाऱ्या टीम कर्णधार. चला त्वरित आपण टॉस करतो आहोत आणि श्रीरामवर्धन कापडे टीम कॅप्टन. चला आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक तब्बल धावा बनल्यात ज्या मात्र एकंदरीत पाहायला मिळाल्या. 75 धावा बनल्यात. 76चं टार्गेट आहे. गणेशच्या बॅटिंगची वॅगन व्हील तुम्ही पाहाल तर तो स्ट्रॉंग राहिला. दर्जेदार खेळ त्याने साकारलेला पाहायला मिळालाय. चहू बाजूला यथेच्छ धुलाई त्याने केली आहे.
द्यात फिल्डिंग साठी. चला त्वरित लाईनअप मध्ये गणेश खेडेकरच्या बॅटिंगचे हायलाइट्स तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. तुफानी तोडफोड अंदाज, त्याचा अंदाजच आज निराळा होता. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप वरती षटकार ठोकला. त्याची बॅटिंगची दहशत आपण आज पाहिली. हा रिव्हर्स स्वीप मारला होता त्याने, पहिला बॉल रिव्हर्स स्वीपच मारला आणि ज्यावरती चौकार ठोकला. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाराने त्याने केली होती. ही हायलाइट्स तुम्हाला दाखवली जात आहेत. हा समोर मारलेला षटकार पाहायला मिळाला होता त्याच्या बॅटमधून. अर्धशतक कंप्लीट केलं, 6 षटकार आले त्याच्या बॅटमधून. या सेकंड इनिंगकडे वळूयात. दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात होईल आवाजामध्ये बदल करूयात. व्हॉइस ऑफ पोलादपूर आणि आमचे जवळचे मित्र या पण निलेशजी पवार सर यांचा आवाज ऐकतो आहोत. धन्यवाद. आम्ही लक्ष वेधेन जे डगआउट्स आहेत ना ते डगआउट्स मध्येच बसायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाचा कोणताही खेळाडू डगआउटच्या बाहेर दिसला तर 2 धावांची पेनल्टी आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी डगआउट्स आहे, त्या डगआउट्स मध्येच बसायचं आहे. स्वर्गीय अंकुश पाटील स्टँड हा फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी आहे आणि विशेष करून आम्ही स्वर्गीय अंकुश पाटील प्रतिष्ठान चे विशेष करून आभारी राहू. अंकुश पाटील युवा मंच यांचे आम्ही विशेष करून आभारी राहू, ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक लाभलेली आहे. मी लक्ष वेधेन की कोणताही खेळाडू डगआउट्स मधच्या बाहेर, मला वाटतं तुम्हाला चेअर दिलेल्या आहेत, 11च्या 11 चेअर आहेत. पाय सोडून किंवा तुम्ही ज्या स्टेअर्स वरती बसू शकत नाही तसंही करताना आढळला तरी पेनल्टी आहे. थँक्यू. धन्यवाद जय सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. सकाळच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 76 करायच्यात. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत एसकेएमबी ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 अ गटातील सामने आपण पाहतोय. त्यामधील पहिला सामना छावा 11 केवणाळे विरुद्ध श्री भैरी जोगेश्वरी देवळे या संघादरम्यान आपल्याला पहिली मॅच पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर छावा 11 केवणाळे या टीमने बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भैरी जोगेश्वरी देवळे टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. गणेश खेडेकरचा विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. त्याने 15 बॉल मध्ये 51 धावांची झुंजार खेळी त्याची पाहायला मिळाली आहे. 6 षटकार त्याने खेळले, 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि 51 धावांची तोडफोड बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. आजच्या पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या या सामन्यामध्ये आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा एसकेएमबी ट्रॉफीचा 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी गणेश दाबेकर आणि विश्वनाथ अगोंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखलली आहे. गोलंदाजी मार्क वरती शैलेश केसरकर पहिला बॉल घेऊन. दुसऱ्या डावाला सुरुवात, पहिलाच बॉल उडाला, चेंडू हवे ते झेल होणार का, तर कॅच ड्रॉप. क्षेत्ररक्षक तिकडे होता, शॉट मिड ऑफ मध्ये झेल झाला नाहीये. राजन त्या ठिकाणी होता, त्याच्या हातातून हा झेल लुचेटलाय आणि जीवदान मिळालंय ते गणेश दाबेकरला. इम्पॉर्टंट कॅच होता. कॅचेस विन द मॅचेस. काल महाडला बकासूर आपण पाहायला मिळाला, परंतु आज या क्रीडानगरीमध्ये लक्षा किंग पाहायला मिळतोय. 4 दिवस पहिल्या दिवसापासून त्याची हजेरी आहे. गणेश दाबेकर, हा बॉल फटका फसला. आणखीन एक चेंडू हवेत, समोर खेळ आहे तिकडे आशिष येईल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पलीकडे. गणेश दाबेकरच्या बॅट मधून चौकार.
पहिल्या बॉलवरती झेल उडाला होता, तो झाला नाही. दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. 6 धावा धाव फलकावरती 77 धावांचा पाठलाग केवनाळे टीमला करायचा आहे. सनील उतेकरचं षडक 27 धावांचं पाहायला मिळालं आणि तिथं त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं गणेश खेडेकरने. आज गणेश खेडेकरची बॅट बोलली, त्याच्यानंतर आता गणेश दाबेकरला देखील तसाच खेळ करावा लागेल. गणेश दाबेकर, गणेश खेडेकर, तसेच जर पाहिलं तर आशिष कोळजकर आणि आमचे सचिन सावंत हे ठाण्यामध्ये स्थायिक आहेत आणि तिकडेचं क्रिकेट देखील यांना चांगलं माहिती आहे. आणि त्यापैकी गणेश दाबेकर देखील हा खेळाडू. खोलात टाकलेला बॉल उडवला, गॅप मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक तिकडे शॉट मिड ऑफ मधून जाईल, चेंडूवरती एक सिंगल प्राप्त होईल. एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा देवळे टीमने बनवल्या होत्या 19 धावा आणि आता या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉलवरती 7 धावा शैलेश केसरकरच्या या गोलंदाजी माध्यमातून आल्यात. शैलेशला देखील आपण कित्येक वेळा पाहिलंय, चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. एक युवा खेळाडू आपल्या नावाची चर्चा घेण्यास भाग पाडले, त्याने देखील पोलादपूर तालुक्यामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील तो देखील उदयास आलाय. हा खोलातला बॉल पुन्हा एकदा खोदून काढलाय, समोर खेळा, ड्राईव्ह केला समोर व्ही शेप मध्ये. विश्वनाथ आगोंडे बाबूच्या बॅट मधून चौकार. अशीच बॅटिंग तुम्हाला देखील करावी लागेल. या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं, गणेश खेडेकरच्या नावावरती राहिलं. पहिलं अर्धशतक रोहित पार्टेने केलं. पहिल्या दिवसामध्ये 2 अर्धशतकं पाहायला मिळाली, त्यामध्ये रोहित पार्टे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सुमित मोरे या खेळाडूचं अर्धशतक पाहायला मिळालं. आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये गणेश खेडेकर. हा बॉल बॅटच्या रडार मध्ये आला, डीप मिड विकेटला आशिष कोळसकर त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेच्या पलीकडे षटकार. जशी सुरुवात गणेश खेडेकरनं अभि केसरकरनं केली गेली होती, तशी सुरुवात आता गणेश दाबेकर आणि विश्वनाथ आगोंडे. 17 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत धाव फलकावरती 17 धावा आहेत. एक चौकार विश्वनाथ आगोंडेच्या बॅटमधून, एक चौकार एक षटकार जो मात्र पाहायला मिळालाय. पहिल्या P1च्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी, सडेतोड उत्तर मात्र या पहिल्या षटकामध्ये देतोय विश्वनाथ आगोंडे. बाबू हा देखील कमी गतीने टाकलेला बॉल, चेंडू उडलाय हवेत. झेल होणार का पाहावं लागेल. 2 खेळाडू आलेत, राजन देखील आणि तिकडे जर पाहिलं तर गोलंदाज देखील. आणि हा झेल इम्पॉर्टंट होता, तो झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज, पहिला धक्का छावा 11 केवनाळे संघाला बसलाय. चा पाठला करायचा आहे. 17 आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. जशी सुरुवात हवी होती तशी झाली आहे, परंतु विकेट गमावे लागले विश्वनाथ आगोंडेची केवनाळे टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या, मॅचला सुरुवात होईल. दुसरा सामना छावा 11 केवनाळे विरुद्ध श्री रामवर्धानी कापडे. रामवर्धानी कापडे टीम आपण सज्ज राहायचंय. एसकेबी ट्रॉफी आजचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस आपण पाहतोय. 4 दिवसाची स्पर्धा आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आपण करूया. नीट गेला रे तुमच्या
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अभि केसरकर आलाय. अभिला देखील आपण पाहतो या मॅच मध्ये खेळत असताना अभिने धावा बनवले नाही, तो बाद झाला लवकर. एकही धाव त्याच्या बॅट मधून आली नाही, तो बाद झाला. परंतु आता गोलंदाजी करायची संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. पोलादपूर तालुक्यातील देवळे गावचा एक हरवणारी खेळाडू, ज्याच्या नावावरती बरेचसे विक्रम आहे आणि बऱ्याचशा प्रीमियर लीग देखील जिंकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. पीटीपीएल पर्व पहिलं अभि केसरकरने आपल्या नावावरती केलं होतं. ज्योती एंटरप्राइजेस संघासाठी नेहमीच अभि केसरकरला आपण कर्णधार पदाची भूमिका साकारताना पाहायला मिळालाय. परंतु ही देखील एक मोठी स्पर्धा आहे पीटीपीएल नंतर. एसकेएमबी रिव्हर्सचा फटका खेळला होता, परंतु तिकडे बॉल स्टॉप केलाय गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. राजन पुन्हा एकदा, राजनने झेल अगोदर सोडला, त्याच्यानंतरचा झेल टिपला आणि आता प्रदीप आहे आणि प्रदीपने झेल टिपला गेला होता आणि आता देखील बॉल चांगला स्टॉप केलाय. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. एक सिंगल प्राप्त झाली पहिल्या बॉलवरती. 4-4 षटकांचे सामने आपण पाहतोय. हा देखील ओव्हर पिच बॉल समोर खेळला लॉंग ऑफला. तिकडे क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा बॉल एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा बाहेर जाईल आणि धावा मिळतील त्या 4. चौकार आलाय दुसऱ्याच बॉलवरती सुनील उतेकरच्या बॅटमधून. सुनील उतेकर ज्या वेळेला गोलंदाजी करत असताना मागणा ठरलाय, त्या वेळेला बॅटिंग त्याची चांगली झाली आहे. आज देखील त्याला बॅटिंग करावी लागेल. आज समोरच्या दिशेने खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, आता कोणतीही चुकी होणार नाही आणि परतावं लागेल पुढच्याच बॉलवरती. सनीलला देखील विकेट. पंधरा मिनिटाचा अवधी 3 षटकांसाठी तुम्हाला दिलाय. त्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायची आहे, याची नोंद घ्या. अन्यथा चौथ्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. सागर पवार आलाय. संघाची धावसंख्या 22 वरती आहे. सागर पवार आपण पाहतोय, सागर पवारला बॅटिंग साठी तो दाखल झालाय. चांगलं क्रिकेट. एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीचा भर सागर पवार देतो. स्ट्राईक द्यावी लागेल, स्ट्राईक रोटेट करावी लागेल, भागीदारी करावी लागेल. आता या दोघांना देखील स्टार्ट चांगला दिला होता विश्वनाथ अगोंडे. त्यांनी धावा केल्या 10. 3 बॉल फेस केले. 15 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता आहे. सागर आलाय बॅटिंग साठी. हा बॉल कमी गतीने बोट फिरवली बॉलवरती, बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. कटरचा वापर नेहमी सातत्याने अभिचा पाहायला मिळतो आणि हा देखील आता बॉल चांगल्या पद्धतीने त्याने हाताळलाय आणि पहिलाच बॉल खेळत असताना सागर पवार तिकडे बीट झालाय. धावा यायला हव्यात. धावा टार्गेट जर पाहिलं तर मोठं आहे, 77 धावांचं. आडवा बॅटनं ऑन साईडला खेळाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडूचा पाठलाग केला जाईल. बॉल स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग, परंतु बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे आणि सागर पवारच्या बॅटमधून देखील चौकार. चार धावा आल्या. 2 चौकारी अभिच्या या षटकामध्ये ठोकलेत. अजूनही 50 ची आवश्यकता. 26 झाल्यात. 50 इथून पुढे बनवायच्या आहेत. मागे चेंडूला खेळ आहे. चेंडू आता तिकडे प्रदीप कोणतीही चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा झेल टिपलाय. चांगली फिल्डिंग करतोय प्रदीप. आणखीन एका विकेटचं बटन छावा 11 खेळून आलेला बसतोय. तिसरा धक्का. सागर पवार देखील बाद.
धावा झाल्या त्या 26, येणारे 12 बॉल मध्ये करायचे ते अजूनही 50. 12 चेंडू 50 ची आवश्यकता. बॅटिंग साठी आता नवीन बॅटर विजय दाबेकर आलाय. विजय दाबेकरने देखील एक मॅच आपण पाहिली, मानाचा करंडक, त्यामध्ये संघ अडचणीत सापडला होता, तिथून तो आला बॅटिंग साठी, सामना जिंकून दिला. परंतु आता 12 चेंडू 50 आव्हान कठीण आहे, परंतु ते तुम्हाला सोपं करावं लागेल, फटकेबाजी करावी लागेल. कॅल्क्युलेशन 12 चेंडू आणि 50. 12 बॉल मधील तुम्हाला 7 षटकार देखील ठोकावे लागतील. 7 बॉलला बाहेर फेकून द्यावं लागेल. 12 मध्ये 7 षटकार तुम्हाला ठोकायचे. सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. गणेश दाबेकर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती अजूनही उभा आहे. त्याच्या बॅटमधून जशा पाहिजे तशी धावा येत नाहीयेत. एक चौकारांची तो बॅटिंग करतोय. 8 धावांवरती तो बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. 4 बॉल त्याने फेस केलेत. गणेश दाबेकर, हा बॉल आला, पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलं आणि आशिषचं स्वागत देखील या षटकाराला केलं. सिक्सर. बॉल वरती स्वागत केले. आता आशिष कोळसकरचं देखील ठोकलाय षटकार. गणेश दाबेकरने आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये धावा 44 करायच्यात. धावा बनवू शकतात, प्रयत्न करावे लागतील गणेश दाबेकरला. 11 बॉल मधील त्याला 7 ते 8 चेंडू जर भेटले असे तर नक्कीच तो सामन्यामध्ये फेरफार करू शकतो, सामन्यामध्ये बदल करू शकतो, सामन्याचा रंग बदलू शकतो आणि त्याच्याकडे क्षमता आहे. चांगला खेळाडू आहे गणेश दाबेकर. ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच त्यांनी साकारली आहे, परंतु संघ आता अडचणीत सापडलाय. हा देखील दुसरा देखील आडव्याच बॅटने खेळला आणि दूरवरती घणाघाती हल्ला केला. आशिष वरती लगातारचा दुसरा षटकार. प्रकारे गोलंदाजी करणार आहे आणि त्याच्याच अगेन्स्ट हे फटकेबाजी चालू आहे. विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय गणेश दाबेकर. 2 बॉल वरती 2 हल्ले चढवलेत. गणेश दाबेकर सांगतोय आम्ही देखील या स्पर्धेमध्ये जिंकायला आलोय, हार कदापि मानणार नाहीये. अशीच बॅटिंग त्याची चालू आहे. 2 षटकार त्याने ठोकलेत. ऑल ओव्हर फुल टॉस कमी. इथं मात्र जर पाहिलं तर वाईड यॉर्कर फुलर लेनचा बॉल होता, बॅटवरती आला नाही. स्वतःवरती नाराज असणारे गणेश दाबेकर. डॉट चेंडू. आता कमबॅक करतोय आशिष. आशिष देखील काही कमी नाही हे त्याने सांगितलंय. छोटा पॅकेट बडा धमाका नेहमी त्याने केलाय. AK-47 ची गन त्याची नेहमीच धडधडताना पाहायला मिळाली आहे. बॅटिंग साठी त्याला संधी मिळाली आहे, परंतु बॉलिंग करत असताना तो नेहमीच चांगला राहिला. आउटसाइड द ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न जरूर झाला बॅटची. इनसाइड आउट. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचला. बंटी, वा चांगली फिल्डिंग. एक सिंगल. एकरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. आता कमबॅक केले आशिषने. 2 बॉल वरती 2 षटकार नंतरचे 2 बॉल चांगले टाकलेत. यासाठी ओळखला जातो आशिष. संघाची धावसंख्या 39. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल मध्ये 37 ची आवश्यकता. 8 चेंडू 37 धावांची आवश्यकता आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारा SKMB ट्रॉफीचा थरार तुम्ही आजच्या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. आशिष पुन्हा एकदा सज्ज होईल. विजय दाबेकर साठी दूरवरतून फिरवला गेला होता. हा देखील बॉल विकेट किपर अभिच्या हातामध्ये जाईल. डॉट बॉल. हे डॉट बॉल आता महत्वाचे असणार आहेत. धावा बनवायच्या आहेत केवणारी टीमला, तर तुम्हाला तोडफोड फलंदाजी करावीच लागेल. संघाची धावसंख्या 39. रन रेट देखील जर पाहिला तर हा देखील बॉल पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. पहिले 2 बॉल खराब होते, परंतु नंतरच्या 4 बॉल वरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. षटक संपलाय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्यात त्या 39.
आणि या षटकामध्ये आशिषने खर्च केला केवळ 13, म्हणजे 2 षटकर येऊन देखील पुढच्या 4 बॉलवरती केवळ एकच धाव आली आहे. आहे त्या देखील खेळाडूची चर्चा आपण सातत्याने पाहतो. गोलंदाजीतील देवळे संघाचा हा देखील एक चांगला खेळाडू. 6 बॉल 37 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी धावा बनवायच्यात, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी रेसिंग. 6 बॉल 37. पहिला बॉल एवढ्या बॅटने खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. त्याने हा झेल टिपलाय, चांगला झेल. महेश केसरकर यांनी हा झेल टिपलाय. रामवर्धन कापडे आपण सज्ज राहायचं. हा बॉल मिड विकेटला खेळा, ज्या बॉलवरती जास्तीच्या काही धावा मिळणार नाहीये. सिंगल मेल. सामना आता संपूर्णपणे श्री भैरी जोगेश्वरी देवळे संघाच्या बाजूने झुकलाय. गणेश दाभेकर बाद झाला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या 21. विश्वनाथ अगोंडने 10 केला, परंतु नंतरच्या फलंदाजांनी सनी लुतेकर तो बाद झाला. त्याच्यानंतर आपण सागर पवार देखील बाद झाला आणि सामना देवळे संघाच्या बाजूने जात असताना पाहायला मिळाला. मोठा फटका खेळाय, चेंडू हवेत आहे बराच काळ. झेल होईल का तिकडे देखील, परंतु नाही झालेला झेल. काही फरक पडणार नाहीये. जास्तीचा एक सिंगल प्राप्त होईल. एकरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉलमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 35. मोठ्या फरकाने सामना आपण हा पाहतोय. देवळे संघाच्या बाजूने झुकलाय आणि प्रत्येक संघ एक एक मॅच जिंकला तर रन रेटच्या आधारावरती संघ पुढे जाईल, याची देखील नोंद घ्या. चला श्रीराम वर्धानी कापडे टीम फटका तर आलाय, परंतु औपचारिक शिल्लक वाक्य. चला शेवटचा बॉल, लास्ट बॉल. आणि सामना या ठिकाणी जिंकलाय. मोठ्या फरकाने सामना विन झालेत. श्री भैरी जोगेश्वरी देवळे संघ विजय झाला. वेल प्लेड, वेल बॅटिंग. गणेश खेडेकर 51 धावांची तुफानी खेळी त्याची पाहायला मिळाली. मॅरेथॉन इनिंग त्याची पाहायला मिळाली. 15 बॉल मध्ये 51 धावा, 6 षटकार आणि 2 चौकार. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि पहिल्या दिवसापासून आपण ही शिस्त पाहतोय. सामना जिंकलाय श्री भैरी जोगेश्वरी देवळे.
निलेदादा आणि कंपनी या टीमने सामना आपला पहिला सामना जिंकलाय आणि दुसऱ्या मॅचचा टॉस केला जाईल. गणेश केसरकर त्या ठिकाणी जोडतील. थँक्यू. हॅलो, एका बाजूला संघ आहे श्री राम वर्धा आणि कापडे. हॅलो हॅलो